58 वर्षाची एक आजी, जिच्या हातून चक्क 4000 शौचालय बांधली गेली. खरं वाटत नाहीये ना? ही गोष्ट आहे उत्तर प्रदेश मधल्या कलावती देवींची. ज्या आजीने एकटीने आपल्या गावाची दिशा बदलली आणि देशासाठी आदर्श ठरावी अशी. कलावती देवी व्यवसायाने गवंडी. वयाच्या 13व्या वर्षी लग्न केलं आणि कानपूर मधील राजा का पूर्वा इथे त्या स्थायिक झाल्या. त्यांनी कधीही शालेय शिक्षण घेतलं नाही, पण समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती. जेव्हा मी लोकांना समजवायला जायचे तेव्हा ते म्हणायचे, दीदी तुम्ही स्वतः घुंगट घालून आले आहात, तर आम्ही घराबाहेर कसे जाऊ शकतो? मी विचारलं, का? हे काम फक्त पुरुषच करू शकतात का? महिला नाही करू शकत? आणि असं कोणतं काम आहे जे महिला करू शकत नाही? ज्या परिसरात त्या राहत होत्या तिथे एकही शौचालय नव्हतं. सर्वजण उघड्यावरच प्रातर्विधी उरकायचे. एक दिवशी स्थायिक स्वयंसेवी संस्थेने शौचालय बांधण्यासाठी एक उपक्रम आयोजित केला होता आणि त्यात कलावती देवी ह्या सहभागी झाल्या. व्यवसायाने गवंडी असल्याने काम कसं करायचं हे त्यांना माहित होतं. सगळ्यांचे टोमणे, पतीचे निधन, जावयाचे निधन या सगळ्या गोष्टींनी त्या विचलित झाल्या नाहीत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि महानगरपालिका आयुक्तांकडे इतर झोपडपट्ट्यांमध्ये शौचालय बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आणि परिस्थिती बदलू लागली. त्यांनी आपल्या हातांनी 50 शौचालय बांधली. पण आपल्याला माहितीये, कुणी चांगलं काम करत असेल, त्यातही महिला, तर लोक किती त्रास देतात. तो त्यांनाही झाला. पण काम थांबलं नाही. वयाच्या 58व्या वर्षापर्यंत 4000 पेक्षा अधिक शौचालय बांधली. त्यांच्या या कार्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण कल्पना करा, जर अशीच आजी आपल्या महाराष्ट्रात असती तर? जी शौचालय नको, मग आजार सांभाळा असं नगरसेवकांना ठणकावून सांगेल. स्वच्छता हीच खरी संस्कृती असं म्हणत शाळेत मुलांना सामाजिक ज्ञान देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या हातांनी संपूर्ण परिसर चमकवून टाकेल. महाराष्ट्रातही अशा आजी हव्यात, ज्या कानपूर सारख्या स्वच्छतेची अनेक आदर्श गावं उभारतील. अशा या नारी शक्तींचा देशाला अभिमान आहे. तुमच्याही आजूबाजूला काही अशा समाजासाठी प्रामाणिक भावनेने काम करणाऱ्या व्यक्ती असतीलच तर त्या कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.